1875 साली अमेरिकेत जाऊन डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करणं ही गोष्ट खरंच लार्जर दॅन लाईफ आहे. आणि आनंदीबाईंची हीच लार्जर दॅन लाईफ गोष्ट समीर विद्वांस आपल्यासाठी मोठ्या पडद्यावर नुकताच ट्रेलर लॉन्च झाला. त्यावेळी या कलाकारांसोबत मारलेल्या या फिल्मी गप्पा. गोष्ट असामान्य आहे आणि काळाच्या पुढे आजही आहे. कारण आज सुद्धा अगदी जर कोणी ठरवलं की अमेरिकेत मी जाईन आणि शिक्षण घेईन, तर आज सुद्धा ते खूप कठीण आहे. त्याच्यामुळे 1875चा जो काळ आहे ना, तो त्यासाठी ही ॲक्च्युली सरियलच गोष्ट होती. त्याच्यामुळे मी काय बोलू, ते इतकं एक्स्ट्रॉर्डनरी कपल आहे. आम्ही जितकं बोलावं तेवढं कमी त्यांच्याबद्दल. खरंच पूर्ण वेगळा अनुभव होता तो. कारण कलाकार म्हणून मी आत्तापर्यंत ज्या भूमिका करत आलो होतो त्या सगळ्या आत्ताच्याच काळातल्या होत्या. जरी एकमेकांपासून वेगळ्या असतील भूमिका, तरीसुद्धा त्यांचा काळ हा आजचाच होता. तर अशा काळातली माणसं कशी वावरत असतील, त्याचं काही आपल्याकडे फुटेज नाही आहे किंवा असं काही आपल्याकडे संदर्भ नाही आहे. तर अशा पद्धतीचा काळ उभा करणं, अशा पद्धतीचं पात्र उभं करणं हे जरा आव्हानात्मक होतं. पण तीच मला वाटतं सगळ्यात मजेची किंवा सगळ्यात आनंद देणारी गोष्ट शिकते. त्याच्यामुळे पहिल्या सुरुवातीलाच मला असं काहीतरी करायला मिळालं, इतकं चॅलेंजिंग, जे त्या काळात एक ठहराव होता. त्या लोकांच्या बोलण्याची पद्धत, त्यांच्या चालण्याची पद्धत थोडी आपल्यापेक्षा खूप वेगळी होती. त्याच्यामुळे ते साकार करणं हे चॅलेंज होतं आणि त्या भूमिकेत ते शिरून ते तसं करणं हे शेवटी आम्हाला ते शिकावं लागलं. पण म्हणूनच असं वाटतं की त्याचमुळे आम्ही इम्प्रूव्ह कदाचित झालो असू. आणि खूप मजा आली ते करताना. काहीतरी वेगळं होतं, युनिक होतं ते. असल्या पोकळ धमक्यांना घाबरून वठणीवर येणाऱ्यातलं मी नाही. मी हरामखोर मनुष्य आहे. पिक्चरबद्दल मी असं सांगेन की आनंदी गोपाळ हा चित्रपट ना, त्या फक्त आनंदीची किंवा फक्त गोपाळाची ती कथा नाही आहे. त्या दोघांची कथा आहे. त्या दोघांच्या प्रवासाची कथा आहे. ती आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की ती अमेरिकेत जाऊन डॉक्टर बनून आली. पण ते घडायच्या आधी त्यांच्या मागे केवढे त्यांचे कष्ट होते किंवा त्यांचे काय विचार होते किंवा त्या दोघांनी त्यांच्या एकत्र संघर्ष, एकत्र जीवन कसं तिथपर्यंत नेलं, हे सांगण्याचा प्रयत्न याच्यामधनं आम्ही करतो आहे. की ते नॉर्मल बायोपिक तर ते आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन ते त्या व्यक्तींची, त्या दोघांची, त्या हाडामासाच्या माणसांची कथा सांगायचा आम्ही प्रयत्न केला आहे. असा हा सिनेमा येत्या 15 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतोय. या टीमला ऑल द बेस्ट. फिल्मी गप्पांच्या या भागात वेळ झाली आहे इथे थांबण्याची. पण असेच इंटरेस्टिंग अपडेट्स घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोवर मायबोली पहा, मस्त रहा.